Hello student, let us see the next concept of the lesson, properties of natural resources. तर आपण वॉटरच्या काही प्रॉपर्टीज बघत होतो. वॉटर हा एक नॅचरल रिसोर्स आहे, त्याच्या आपण प्रॉपर्टीज बघत होतो. त्याच्यामध्येच आता आपल्याला नेक्स्ट कन्सेप्ट बघायची आहे, ॲनॅमोलस बिहेवियर ऑफ वॉटर. आता व्हॉट इज मीन बाय ॲनॅमोलस. ॲनॅमोलस म्हणजेच काय आहे तर विसंगत असं थोडंसं एक बिहेवियर, नेचर, स्वभाव, एक प्रॉपर्टी, गुणधर्म असा एक वॉटरचा असा दिसून येतो की तो थोडासा आपल्या इतर प्रॉपर्टीपेक्षा थोडासा विसंगत आपल्याला असल्यासारखा भासतो. मग काय आहे ते आपण पाहूया. ओके, सगळ्यांचं लक्ष इकडे असायला हवं आहे. युजली व्हेन द टेम्परेचर ऑफ अ सबस्टन्स इज लोअर्ड इट्स डेन्सिटी इन्क्रीजेस ॲज द व्हॉल्यूम डिक्रीजेस, बट वॉटर इज ॲन एक्सेप्शन टू धिस रूल. खरं तर जेव्हा व्हेन द टेम्परेचर ऑफ अ सबस्टन्स हा लो होतं आहे म्हणजे कमी होतं आहे, एखाद्या सबस्टन्सचं टेम्परेचर म्हणजे तापमान कमी झालं, इट्स डेन्सिटी इन्क्रीजेस अँड व्हॉल्यूम डिक्रीजेस. त्याची घनता ही म्हणजे वाढत जाते, तर व्हॉल्यूम हा आकारमान हे कमी कमी होत जातं. बट वॉटर इज ॲन एक्सेप्शन टू धिस रूल. पण पाणी ह्या ठिकाणी एक आपल्याला वेगळा गुणधर्म दाखवतो. मग काय दाखवतो बघूया. कीप अ ग्लास, बघा त्याच्यासाठी आपण एक छोटीशी ॲक्टिव्हिटी बघूया. कीप अ ग्लास फुल ऑफ वॉटर इन द फ्रीझर फॉर 5 to 10 minutes. एक ग्लासामध्ये पाणी घ्या, फुल ऑफ वॉटर घ्या आणि फ्रीझरमध्ये 5 ते 10 मिनटं फक्त ठेवा. देन टेक इट आउट अँड ऑब्झर्व इट केअरफुली. आणि ते बाहेर काढा आणि केअरफुली, काळजीपूर्वक त्याचे निरीक्षण करा. फ्रॉम विच पार्ट इन द ग्लास डज द वॉटर फर्स्ट आर्ट फ्रीझिंग. त्याच्यामधलं जे काही पाणी होतं ते सुरुवातीला काय फ्रीझिंग करायला लागतं का बघा तर हो. द डेन्सिटी ऑफ द वॉटर इज पिक्युलर. त्याची घनता ही जी आहे पिक्युलर म्हणजे जेवढी आहे तेवढी. वेन वॉटर ॲट द नॉर्मल टेम्परेचर स्टार्ट्स कुलिंग इट्स डेन्सिटी इन्क्रीजेस लाईक दॅट ऑफ द मोस्ट लिक्विड. इतर लिक्विडसारखंच जेव्हा तो कूल व्हायला लागतो तशी जशी त्याची घनता ही वाढत जाते. However, if its temperature falls below 4 degrees Celsius, its density start decreasing. जसं मात्र 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत समजा कमी झालं त्याचं टेम्परेचर, तर काय होणार आहे त्याचं डेन्सिटी ही इन्क्रीज व्हायच्याऐवजी डिक्रीज होताना दिसते. अँड धिस मीन्स दॅट डेन्सिटी ऑफ द वॉटर इज मॅक्झिमम ॲट 4 डिग्री सेल्सिअस. इफ द टेम्परेचर मॅक्झिमम म्हणजे जास्त आहे 4 आणि तिथून पुन्हा त्याची कमी कमी होताना आपल्याला दिसून येते. हे बिहेवियर आपल्याला त्याचं दिसून येते. इफ द टेम्परेचर ऑफ द वॉटर इज लोअर्ड बिलो द 4 डिग्री सेल्सिअस इट्स डेन्सिटी डिक्रीजेस अँड व्हॉल्यूम इज इन्क्रीजेस. इट मीन्स दॅट द वॉटर एक्सपांड्स when टेम्परेचर फॉल्स बिलो 4 डिग्री सेल्सिअस अँड दिस इज कॉल्ड द ॲनॅमोलस बिहेवियर ऑफ वॉटर. म्हणजे बघा आता इथे 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर त्याचं डाऊन होताना बघा काय होतं आहे त्याचं डिक्रीज होत जातं आहे. काय डेन्सिटी डिक्रीज होते आणि व्हॉल्यूम इन्क्रीज होतं. पण 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत येऊपर्यंत मात्र डेन्सिटी इन्क्रीज होत असते. मग हे जे काय आहे ते त्याचं काय ॲनॅमोलस बिहेवियर आहे हे आपल्याला अजून डिटेलमध्ये पुढच्या वर्षी बघायचं. अजून बघा त्याच्यामध्ये दिलेलं आहे कोल्ड कंट्रीजमध्ये पण इन कोल्ड कंट्रीज हाऊ डू ॲक्वॅटिक ॲनिमल्स रिमेन्स अलाइव्ह इव्हन आफ्टर द रिव्हर्स ऑर लेक्स फ्रीज इन विंटर. जरी त्यांचे फ्रीज म्हणजे बर्फाळ प्रदेशात आपण जरा बघितलं तर जरी तिथं फ्रीजिंग सगळे बर्फ तयार झाला असेल तरी पण तिथले जे ॲक्वॅटिक पाण्यातले ॲनिमल्स आहेत ते सुद्धा काय अलाइव्ह राहू शकतात. कारण तिथे काय आहे 4 डिग्री सेल्सिअस नंतर पुन्हा ते डिक्रीज होताना आपल्याला त्याची घनता दिसून येते. टेक 2 बिग ग्लासेस ऑफ द वॉटर, ॲड 4 to 5 spoonfuls of the salts to the water in 1 glass and dissolve it completely. 2 मोठ्या ग्लासमध्ये पाणी घ्या. एका ह्याच्यात नुसतंच पाणी ठेवा, दुसऱ्या ह्याच्यात काय आहे 4-5 मीठ टाका, 4-5 चमचे मीठ टाका. Now place a potato in the water in the second glass. The potato will sink. नुसतं पाणी आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही पोटॅटो टाकला बघा इथे बाजूला दाखवलेल्या चित्राप्रमाणे, देन इट विल सिंक म्हणजेच तो बुडतो. Why is it easier to swim? But take out the potato. पण तो पोटॅटो तिथून काढा. Put it in the salt water and observe. पुन्हा आता तो पोटॅटो काढा आणि मिठाच्या पाण्यामध्ये टाका. तुम्हाला काय दिसेल इट विल फ्लोट ऑन द वॉटर. कारण काय झालं आहे द डेन्सिटी ऑफ द वॉटर इन दॅट ग्लास इज ग्रेटर ड्यू टू द डिझॉल्व सॉल्ट. त्याची डेन्सिटी पाण्याची डेन्सिटी वाढली आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. त्याच्यामुळे पोटॅटोची डेन्सिटी काय आहे ॲज कम्पेअर्ड टू सॉल्ट सोल्युशन इज
less. Therefore, it is swim. It is float on the water. Therefore, why आपल्याला ह्याच्यासोबत आपल्याला असंही लक्षात येईल, why is it easier to swim in the sea than in well or a lake? म्हणून त्याच्यामुळे आपण जर सीमध्ये पोहणं आणि लेकमध्ये तलावामध्ये मिठाचं पाणी नसतं, गोडं पाणी असतं, आणि इकडे असं बघायला गेलं तर सीमध्ये काय आहे, मिठाचं पाणी आहे. त्याच्यामुळे समुद्रामध्ये आपल्याला पोहायला सोपं जातं. पण इकडे काय आहे, आपण पटकन म्हणजे बुडल्यासारखं होत असतं. In the above activity, the salts dissolve in the water in the glass, that is, it disappears. What happen when it disappears like this? सॉल्ट डिझॉल्व झालं आहे, पण ते आपल्याला दिसतं का, तर काही वेळेस नाही. सॉल्ट डिझॉल्व झालं पुन्हा आपल्याला एकजीव असं सोल्युशन दिसतं. When the salt dissolve in water, its particles spread in the water slowly, that they become smaller and smaller. ते जसे जसे पसरतात तर अजून बारीक मायन्यूट पार्टिकल्समध्ये काय होते, कन्व्हर्जन होतं. अल्टिमेटली दे बिकम सो स्मॉल दॅट दे कॅनॉट बी सीन. हळूहळू ते इतके स्मॉल होतात की ते आपल्याला आयने म्हणजे आपण उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही. मायक्रोस्कोपने बघायला गेला तर तुम्हाला नक्कीच ते दिसतील. दॅट इज दे मिक्स कम्प्लिटली विथ वॉटर. दॅट इज व्हॉट इज कॉल्ड ॲज अ डिझॉल्विंग. त्यालाच म्हणतात डिझॉल्विंग, सोल्युबल असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणून त्याला सोल्व्हंट आणि सोल्युशन असे 3 प्रकार आपल्याला बघायचे आहे. द सबस्टन्स दॅट डिझॉल्व, जो पूर्णपणे डिझॉल्व होऊन जातो आहे त्याला सोल्यूट असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल सॉल्ट. सॉल्व्हंट कशामध्ये तो डिझॉल्व होतो आहे, द सबस्टन्स इन विच द सोल्यूट डिझॉल्व. सॉल्ट कशामध्ये डिझॉल्व झालं, पाण्यामध्ये, वॉटरमध्ये. दरफॉर वॉटर इज कॉल्ड ॲज अ सॉल्व्हंट इन धिस केस. एक्झाम्पल वॉटर. इतर सोल्युशन पण आहेत. व्हॉट सोल्युशन काय आहे, व्हॉट वी गेट व्हेन द सोल्यूट डिझॉल्व इन द सोल्व्हंट. मग इथे आपण काय झालं, पाण्यामध्ये सॉल्ट डिझॉल्व केलं आणि त्याच्यामुळे आपल्याला सॉल्ट वॉटर मिळालं, म्हणजे खारट पाणी मिळालेलं आहे. तर ते काय झालं, सोल्युशन झालं. बघा, युजेस ऑफ द वॉटर अकॉर्डिंग टू इट्स प्रॉपर्टी. आपण आता पाहूया पुढचा प्रश्न. वॉटरचे युजेस बघूयात त्याच्या प्रॉपर्टीजप्रमाणे. वॉटर इज युजफुल फॉर द वॉटर ट्रान्सपोर्ट ड्यू टू इट्स फ्लुइडिटी. वॉटर हे काय अतिशय युजफुल आहे वॉटर ट्रान्सपोर्टमध्ये, त्याची फ्लुइडिटी आहे. वॉटर फॉलिंग डाऊन फ्रॉम अ हाईट इज यूज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी विथ द हेल्प ऑफ जनरेटर. जर तुम्ही पाणचक्क्या बघितलेल्या असतील, पाण्यापासून वीज ही त्या धरणांमध्ये डॅम्प जे असतात, धरण जे आहे आपल्या इथं आता जवळचं म्हटलं तर कोळकेवाडी धरण किंवा कोयनेचं धरण, इथे काय आहे, पूर्ण हे इलेक्ट्रिसिटी फॉर्म करण्याचा एक मोठा प्रकल्प आहे. तर त्या ठिकाणी कशी इलेक्ट्रिसिटी फॉर्म करतात, तर वॉटर जे काय आहे ते पूर्ण उंचावरनं हाईटवरनं असं काय पाडलं जातं आणि ते ज्याच्यावर पडतं त्याला काय म्हणतो आपण, एक तिथे अशा पाती असतात की ज्याला आपण म्हणणार आहोत जोरजोरात अशा पंख्यासारख्या पाती, पण त्याला एका वेगळ्या शेपमध्ये तिथे सिच्युएट केलेलं असतं. टर्बाईन त्याला म्हटलं होतं. त्या टर्बाईनच्या पातीवर जर पाणी पडलं तर आणि मग तिथं काय एक इलेक्ट्रिकची वायर तिथे घर्षणाने एक काय होते, इलेक्ट्रिसिटी तिथे तयार होत असते. मग तिथे जनरेटर किंवा इलेक्ट्रिसिटी जनरेट होत असते. व्हॉट इज अ गुड दुसरा बघा यूज. वॉटर इज अ गुड कूलंट अँड इज यूज इन मोटर व्हेकल्स टू कंट्रोल द टेम्परेचर ऑफ द इंजिन. काही वेळेस बघा व्हेकल्सचे इंजिन हे खूप तापलेले असतात खूप वेळ चालवल्यामुळे किंवा काही अजून इतर कारणामुळे, मग त्यांना कूल डाऊन करण्यासाठी सुद्धा वॉटरचा वापर केला जातो. मेनी सबस्टन्सेस आर सोल्युबल इन वॉटर. वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट. खरं तर अनेक सबस्टन्सेस वॉटरमध्ये सोल्युबल होऊ शकतात. मीठ टाकलं ते सोल्युबल होईल, साखर टाकलं पूर्ण त्याच्यामध्ये डिझॉल्व होऊन जाईल, साखर आपल्याला दिसणार नाही म्हणजे ते सोल्युबल आहे. अशा अनेक सबस्टन्सेस आपल्याला वॉटरमध्ये सोल्युबल करता येतात, डिझॉल्व करता येतात. त्याच्यामुळे वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट. वॉटर is used as a solvent in factories, laboratories, foodstuffs and in various types of biological processes occurring in the body such as digestion, excretion, etc. अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वॉटरचा हा यूज केला जातो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये सुद्धा डायजेशन प्रॉपर होण्यासाठी, एक्सक्रीशन प्रॉपर होण्यासाठी आपल्याला पाणी दिवसातून खूप जास्त प्रमाणामध्ये पिणं आवश्यक आहे. 2 ते 3 लिटर तरी पाणी आपल्या शरीरामध्ये पूर्ण दिवसभरात, ॲट अ टाईम नव्हे तर काय आहे, मध्ये मध्ये आपण सतत पाणी पिणं हे आवश्यक आहे आपल्या शरीराला. त्याच्यामुळे डायजेशन, आपलं पचनक्रिया जी आहे ती प्रॉपर होते. त्याचप्रमाणे एक्सक्रीशन आहे, जी काही
मैला जो आहे आपल्या शरीरात तयार होणारा, जो नको असणारा जो भाग आहे, जो आपल्या शरीरातून बाहेर एक्सक्रीट केला जातो, बाहेर टाकला जातो, त्यासाठी ती सुद्धा प्रक्रिया प्रॉपर होण्यासाठी आपल्याला वॉटरची गरज असते. पाण्यामध्ये, शरीरामध्ये पाण्याची गरज असते. वॉटर इज युजफुल फॉर क्लिनिंग पर्पज सच ॲज फॉर बाथिंग, वॉशिंग क्लोथ्स एक्सेट्रा. त्याचप्रमाणे क्लिनिंग म्हणजे स्वच्छ करण्यासाठी आपण घरामध्ये सुद्धा लाद्या पुसणे, ओटा पुसणे, कपडे धुणे, भांडी घासणे यांच्यामध्ये आपण वॉटर यूज करत असतो. नाव लेट अस सी द नेक्स्ट, दॅट इज द सॉईल कन्सेप्ट. आपण बघूयात आता. सॉईल म्हणजेच काय? माती. आता माती म्हणजे सॉईल. दिस इज ऑल्सो वन टाईप ऑफ नॅचरल रिसोर्सेस. आणि आपण नॅचरल रिसोर्सेसच्या प्रॉपर्टीज लेसनमध्ये बघतो आहे. बघा आता, लेट अस रिकॉल व्हॉट इज मीन बाय सॉईल, हाऊ इज सॉईल फॉर्म, व्हॉट आर द इन्ग्रेडियंट्स ऑफ द सॉईल. हे काय ॲक्च्युली तुम्हाला 6th स्टँडर्डमध्येच सॉईल म्हणजे काय, सॉईल कशी फॉर्म होते, इन्ग्रेडियंट्स कोणकोणते आहेत, सॉईलमध्ये काय काय घटक असतात, हे सगळं तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे. तर बघा, आपण त्याच्या प्रॉपर्टीज बघूयात काय काय आहेत. तर कलर इज इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ सॉईल. सॉईलची आपण इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, अतिशय महत्त्वपूर्ण गुणधर्म बघायला गेलो तर सॉईलचा कलर. का बरं? बघा आता, तुम्ही जेव्हा सॉईल, माती असं आपण म्हणतो, जेव्हा आपण ज्या भागामध्ये राहत असतो त्या भागातली माती, आणि आपण एखाद्या वेळेस दुसऱ्या कुठेतरी गेलो, मामाच्या गावाला गेलो, कुठे गावी गेलो, दुसऱ्या गावाला गेलो, किंवा असं म्हणा तुम्ही कोकणात आहात, कोकणातली माती, पुढे तुम्ही मराठवाड्यात गेला तर तिथली माती, घाटावर कोल्हापूर, सांगली त्या साईडला गेलात तिथली माती, ह्या किंवा समुद्राच्या तिथली माती. तर इथल्या सगळ्या मातीचा जर तुम्ही कलर बघायला गेलात, कलर म्हणजे रंग बघायला गेलात, तर तुम्हाला थोडा म्हटल्यापेक्षा बराचसा फरक तिथे जाणवणार आहे. द सॉईल गेट्स इट्स कलर ॲज अ रिझल्ट ऑफ सेव्हरल प्रोसेसेस. त्याला जो मिळणारा कलर आहे तो त्याच्या वेगवेगळ्या नॅचरल प्रोसेसेसमधूनच मिळत असतो. त्या ठिकाणचा त्या मातीला असलेला कलर आपण बघू शकतो. द कलर ऑफ द सॉईल नियर लँड सरफेस इज डार्कर दॅन द कलर ऑफ द लोअर लेयर्स. जर आपण लँड सरफेस, जमिनीवरची माती ही काय आहे, थोडासा डार्कर कलर असतो. तर थोडा उंच सखल भागातला डार्क असतो, तर खाली जर आपण बघायला गेलो तर त्याचा काय आहे, थोडासा कमी डार्क असा असतो, फेंट असतो. सॉईल मे बी ऑफ डिफरंट कलर सच ॲज द ब्लॅक, रेड, कॉपर, येल्लो, ग्रे एक्सेट्रा. आता आपण जास्तीत जास्त आपण कोकणात आहोत, कोकणातली अजून आपण गावात वगैरे गेलो तर लाल रंगाची माती आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळते. ग्रे कलरची तर आपल्याला बऱ्याच वेळेस मिळतेच. ब्लॅक कलरची असते. कॉपर कलर म्हणजे असं थोडासा ब्ल्यूइश असा, म्हणजे असं आपण म्हणू शकतो ग्रेमध्येच थोडासा डार्क असा आपण म्हणू शकतो कलर. रेड आणि ग्रे आता थोडा मिक्स केला तरी चालेल. येल्लोइश कलरसुद्धा आपल्याला वाळूचा वगैरे, रेतीचा जो आहे, असे आपल्याला काय आहे वेगवेगळे कलर बघायला मिळतात. कलर ऑफ द सॉईल आर युजफुल फॉर इट्स क्लासिफिकेशन. जर आपण सॉईलचा कलर बघायला गेलो तर तो काय आहे, तोच अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्याच्या क्लासिफिकेशनसाठी, त्याच्या वर्गीकरणासाठी. बिसाइड्स दे आर इनडायरेक्टली युजफुल इन द इंडिकेटिंग सेव्हरल प्रॉपर्टीज ऑफ लँड. त्याच्याशिवाय आपण बघायला गेलो तर दे आर इनडायरेक्टली युजफुल इन इंडिकेटिंग द सेव्हरल प्रॉपर्टीज ऑफ द लँड. म्हणजे त्या जमिनीचं प्रॉपर्टीज त्यांच्याकडून त्या सांगितल्या जातात. इन दिस वे द प्रॉपर्टीज ऑफ द सॉईल सच ॲज द फर्टिलिटी म्हणजे त्याची सुपीकता, जी आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण असते. पीक घेताना कुठलंही आपण झाड लावतो आहे, पेरणी करतो आहे शेतामध्ये, शेतकरीला जेव्हा एखादं पीक घेणार असतो तेव्हा त्याची जी सॉईल असते, त्याची जी माती आहे ती फर्टाईल असणं आवश्यक आहे. फर्टाईल असणं आवश्यक आहे म्हणजे सुपीक मग ती नापीक इनफर्टाईल असता कामा नये, नापीक असता कामा नये. जर नापीक असेल तर तुम्ही कितीही त्याच्यात झाड लावा, ते काही उगवणार नाही, त्याची वाढ होणार नाही, त्याची ग्रोथ डेव्हलपमेंट होणार नाही. कारण नापीक म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, इनफर्टाईल म्हणजेच काय आहे, त्याच्यामध्ये मिनरल्सची जे काही सॉईलमध्ये घटक आहेत ते त्याला मिळणार नाही. प्लॅन्ट्स जे सॉईलमधून जे काही, किंवा त्या इनफर्टाईल सॉईलमध्ये आपण म्हणू शकतो आहे जी पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते ती अजिबात नसते. तर फर्टाईल सॉईलमध्ये आपल्याला ती क्षमता चांगल्या प्रकारे दिसून येते. त्याच्यामुळे काय आहे, तिथे झाडांची वाढ किंवा जे मिनरल्स आहेत, नायट्रोजन, फॉस्फरससारखे जे काही घटक असतात सॉईलमध्ये, ते आपल्याला फर्टाईल सॉईलमध्ये पुरेपूर प्रमाणात दिसतात, पण इनफर्टाईल सॉईलमध्ये दिसत नाही. लक्षात येतं. त्याचप्रमाणे
आपण बघायला गेलो प्रॉपर्टीज इन दिस वे द प्रॉपर्टीज ऑफ द सच अ सॉईल सच ॲज इट्स फर्टिलिटी, ड्रेनेज ऑफ वॉटर, ड्रेनेज म्हणजेच काय, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर म्हणजे पाणी वाहत जाणे किंवा पाणी धरून ठेवणे, हे दोन्ही पण वेगवेगळ्या प्रॉपर्टी. क्लिअर फ्रॉम इट्स कलर, द कलर ऑफ द सॉईल डिपेंड्स अपॉन इट्स टेक्स्चर. कलर आणि त्याच्या अजून कशावर तो डिपेंड असतो, टेक्स्चर, त्याचं टेक्स्चर कसे आहे, माती कशी आहे, जाड आहे, बारीक आहे, मीडियम आहे, हे टेक्स्चर त्याचं आपल्याला हाताला कशी लागते, मऊदार लागते का खरखरीत लागते, बिकम्स क्लिअर. ओके. अँड इट्स ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स ॲज वेल ॲज द केमिकल इन्ग्रेडियंट्स लाईक द आयर्न, लाईम एक्सेट्रा. त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण आहे का, केमिकल इन्ग्रेडियंट्स आहेत की नाही, हे आपण तिथे पाहणार आहोत. बघा आता एक छोटीशी ॲक्टिव्हिटी आपण इथे करतो आहे. ॲपॅरेटस काय काय आहे, 3 मेजरिंग सिलेंडर्स घेतलेले. मेजरिंग सिलेंडर म्हणजे ज्याच्यावर आपल्याला जसं मोजपट्टीवर आकडे असतात आणि लाईन्स असतात त्याच्यावरून आपण मोजू शकतो, तसंच इथे सुद्धा एक ट्रान्सपरंट असे 3 आपण म्हणू शकतो ग्लासेस आहेत, थोडेसं आपण म्हणूया सिलेंडर टाईप, सिलेंडरचा शेप म्हणून त्याला सिलेंडर म्हटलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल सिलेंडर मग आपल्या किचनमधलं सिलेंडर का, तर नाही, सिलेंडर आकाराला त्याने सिलेंडर म्हणजे असा गोल आहे, गोल ग्लासासारखा. ग्लाससुद्धा हा सिलेंड्रिकल शेप असतो. आपल्या घरामध्ये काचेचा ग्लास, स्टीलचा ग्लास जो असतो तो सिलेंड्रिकल शेप कोणता आहे ग्लासचा, सिलेंड्रिकल. तसेच हे सुद्धा ट्रान्सपरंट काचेचे किंवा प्लॅस्टिकचे आपल्याला असे दिसून येतात. आणि त्याच्या बाजूला हे जे आपल्या बाजूला असे लाईन्स दिसत आहेत तसे जसे आपल्या फूटपट्टीवर स्केलवर जसे असतात तसे आहेत, म्हणून ह्यांना हे स्केलमधून आपण मोजू शकतो किती लिटर त्याच्यात पाणी आहे, म्हणजे तसं काय आहे म्हणून त्याला मेजरिंग म्हणजे ज्याचं मापन करता येतं असं सिलेंडर. 3 ग्लासेस फनेल, त्याचप्रमाणे वरती जे आपल्याला असे त्रिकोणी शंकू आकार आणि त्याच्यातून बघा हे थेंब पडल्या, ह्याला काय म्हणतात, फनेल. ज्याचं तुम्ही घरीसुद्धा रॉकेल वगैरे ओतण्यासाठी किंवा काही जण रांगोळी काढताना पण त्याचा वापर कुठे करतात, असे जे आहेत त्याला फनेल असं म्हणतात. ओके. किंवा पेट्रोलमध्ये वगैरे सुद्धा भरण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. फिल्टर पेपर, त्याच्यामध्ये एक हा येल्लोइश असा कलर दाखवलेला कागद आहे, तो काय फिल्टर पेपर, जो गाळण कागद आपण त्याला म्हणतो. वॉटर, पाणी घ्यायचं आहे आपल्याला. नंतर फाईन सँड, अगदी बारीक अशी आपल्याला माती घ्यायची आहे, अतिशय बारीक टेक्स्चर असलेली. कोर्स स्टँड किंवा थोडीशी त्याच्यामध्ये जाड असलेली. सॉईल, अजून त्याच्यामध्ये जाड. ऑल्सो सॉईल, वेगवेगळ्या 2-3 प्रकारच्या सँड आपण घेणार आहोत. फ्रॉम द अर्थन पॉट यूज फॉर ग्रोईंग प्लांट्स. आणि सॉईल जे अर्थन पॉटमध्ये असते म्हणजे आपण जे आपल्याला पेरणी म्हणजे फर्टाईल सॉईल असं म्हटलं तरी चालेल, किंवा आपल्या कुंडीमध्ये घरात कसली कुंडी लावली असेल, मग गुलाबाचं रोप असेल, तुळशीचं रोप असेल, त्याच्यातली जी माती आहे ती सॉईल आपण एका ठिकाणी घेणार आहोत. अशा 2-3 प्रकारच्या सॉईलबरोबर आपल्याला हे कृती करायची आहे. बघा मग प्रोसिजर काय आहे, फिट कोन्स ऑफ द फिल्टर पेपर, अशा बघा इथं दाखवलं आहे आकृती, त्याप्रकारे आपल्याला ते फिल्टर पेपर त्या कोनिकल ग्लास फनेल जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला लावायचे त्रिकोण करून, असं जसं आपण पुडी करतो ना खाऊची वगैरे, शेंगदाण्याची वगैरे, तशी पुडी करायची त्याच्यावर लावायची आहे. आणि फिल द कोन्स विथ इक्वल क्वांटिटीज ऑफ द सँडी सॉईल, क्ले एक्सेट्रा. हे तिन्ही पण वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या ठिकाणी तिन्ही पण आपल्याला टाकायचे आहेत. प्लेस द फनेल ऑन द मेजरिंग सिलेंडर अँड पोर 1 टेस्ट ट्यूब ऑफ द वॉटर इन टू ईच. सगळ्यांमध्ये एक टेस्ट ट्यूब वॉटर आपल्याला प्रत्येकामध्ये टाकत जायचं आहे. जसं तुम्ही वॉटर टाकाल तसं वॉटर टाकल्यानंतर लगेचच काय होणार आहे, पाणी खाली सांडताना आपल्याला दिसणार आहे, पण माती मात्र ती वरतीच राहील, कधी गाळण्याचं काम करताना आपल्याला दिसेल. जेवढं पाणी तुम्ही टाकाल तेवढं खाली सगळं येणार आहे, पण बघा काय दिसणार आहे आपल्याला की पाणी येण्याची जी स्पीड आहे ती आपल्याला वेगवेगळी दिसेल प्रत्येकामध्ये. जर पहिल्यामध्ये आपण बघायला गेलो मेजरिंग सिलेंडरमध्ये, तर त्याच्यामध्ये बघा पाणी स्पीडने खाली येतं. ह्याच्यामध्ये अगदी फाईन सँड भरलेली आणि ती सँड पटकन पाण्याला खाली येऊन देते. ह्याच्यामध्ये थोडीशी ॲज कम्पेअर टू धिस थोडीशी ही जाड सॉईल आहे, जाड अशी रेती आहे, आणि ती काय झाली आहे थोडासा ह्याच्यापेक्षा ॲज कम्पेअर टू त्याची स्पीड ही कमी आहे. त्याच्यानंतर पुन्हा सिलेंडरमध्ये घेतलं तर ती अजून स्लो आपल्याला झालेली दिसून येते, अतिशय जाड स्वरूपाची माती. म्हणजेच काय ह्याचा अर्थ आपल्याला काय दिसून येते, सॉईल टेक्स्चर हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. सॉईल कंटेन्स द पार्टिकल्स ऑफ द डिफरंट साइजेस. द टेक्स्चर ऑफ द सॉईल इज डिटरमाइंड बाय द प्रपोर्शन ऑफ द पार्टिकल्स ऑफ द व्हेरियस साइजेस इन इट.
फॉलोइंग आर द टाईप्स ऑफ द सॉईल ऑन द बेसिस ऑफ इट्स टेक्स्चर. आपल्याला वेगवेगळ्या टाईप्स बघायचे. मग पहिली आहे सँडी सॉईल. The proportion of the sand, that is the large particles, is high in sandy soil. Water drains rapidly through sandy soil. It is easy to plough this soil. बघा हे प्लफिंगसाठी म्हणजे नांगरणी वगैरे करण्यासाठी अतिशय काय आहे चांगल्या प्रकारची ही सॉईल, त्याला सँडी सॉईल म्हटले जातं, जी फर्टाईल फॉर्ममध्ये, बट इट इज द लेस फर्टाईल, थोडीशी कमी फर्टिलिटी ह्याच्यामध्ये असते. दिस इज बिकॉज द पार्टिकल्स ऑफ द सँडी सॉईल आर मेड ऑफ द मिनरल कॉल्ड एज द सिलिकॉन डायऑक्साईड. थोडंसं सिलिकॉन डायऑक्साईड असल्यामुळे फर्टिलिटी थोडीशी सँडी सॉईलची कमी असते. सिलिकॉन डायऑक्साईडला अजून एक काय म्हटलं जातं, क्वार्ट्स. ओके, these particles do not dissolve in the water and therefore the soil has very little capacity to supply the nutrients. त्याच्यामुळे सॉईलला काय अतिशय कमी कॅपॅसिटी असते, क्षमता असते न्यूट्रिएंट सप्लाय करण्यासाठी, म्हणून ही थोडीशी ह्याची फर्टिलिटी असते पण थोडीशी कमी असते. ओके, त्यानंतर आपण पुढच्या टाईप बघतोय सिल्ट सॉईल. काय आहे, SILT, सिल्ट सॉईल. बघा, द पार्टिकल्स ऑफ द सिल्ट सॉईल आर ऑफ द मीडियम साईज, अतिशय मध्यम आकाराचे असं, एकदम बारीक नाही एकदम जाड नाही. सिल्ट सॉईल इज नॉट ॲज प्लफेबल ॲज सँडी सॉईल, ती काही नांगरणी करण्यास योग्य नसते. हाऊएवर इट इज मच मोर प्लफेबल दॅन द क्ले सॉईल, पण क्ले सॉईलच्या कम्पॅरेटिव्हली आपण ह्याचं हे करू शकतो. धीस सॉईल कंटेन अ लार्ज पोर्शन ऑफ द ऑर्गॅनिक मटेरियल. इट्स कॅपॅसिटी टू सप्लाय द न्यूट्रियन्स इज मच ग्रेटर, त्याच्यामुळे त्याची सप्लाय करण्यासाठी काय आहे न्यूट्रियन सप्लाय हे चांगल्या प्रकारे ह्याच्यापेक्षा असते. सिल्ट सॉईल इज ऑल्सो कॉल्ड ॲज द सेडिमेंटरी सॉईल, सेडिमेंटरी सॉईलसुद्धा त्याला म्हटलं जातं. पुढचं आहे बघा टाईप क्ले सॉईल. इज इन दिस सॉईल द प्रपोर्शन ऑफ द स्मॉल पार्टिकल्स इज मॅक्झिमम. छोटे छोटे पार्टिकल्सचं प्रपोर्शन हे जास्तीत जास्त असतं, म्हणजे थोडीशी जाड असते. द पार्टिकल्स ऑफ द क्ले सॉईल फील स्मूथ टू टच, त्याची पार्टिकल्स अगदी स्मूथ असतात आपल्याला. क्ले सॉईल हॅज अ हाय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, त्याला होल्डिंग कॅपॅसिटी थोडीशी इतरांपेक्षा जास्त असते. अशा प्रकारे आपण वेगवेगळे तिन्ही टाईप्स आपण बघितलेले आहेत. आता आपण पुढचा पॉईंट बघूया. युजेबल रेनपॉवरमध्ये काही सॉईलचेच आपल्याला दिले आहेत, ते आपण वाचून त्याचा प्रयत्न करणार आहोतच. पुढे आपण आधी जाऊया सॉईल स्ट्रक्चर काय असतं. द स्ट्रक्चर ऑफ द सॉईल डिपेंड्स अपॉन द डिफरंट शेप्स ऑफ द पार्टिकल्स इन, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रेतीचे जे काही प्रकार असतात त्याच्यावरनं त्याचं स्ट्रक्चर आपल्याला दिसून येतं. त्याच्यामध्ये असते, मातीमध्ये मिक्सचर भरपूर आहे. सॉईल ऑकर्स इन द फॉर्म ऑफ द कॉलमनार, लॅमिनार, ग्रॅन्युलर ॲज वेल ॲज द ब्लॉक शेप स्ट्रक्चर. असे 4 आपल्याला इथे स्ट्रक्चर दाखवलेले आहे. बघा, कॉलमनार, कॉलमसारखे बघा दिसतं, हे कॉलमनार आहे बघा, असे उभे उभे कॉलम आहे. लॅमिनार हे इकडे, ग्रॅन्युलर, ओके, आणि ब्लॉक शेप्स, हे ब्लॉक शेप्स आहेत. आणि हे काय आहे, ग्रॅन्युलर, ग्रेन्ससारखे ग्रॅन्युलार्स आहे. ओके, हे काय आहे कॉलमनार, हे लॅमिनार, हा काय आहे ग्रॅन्युलर, आणि हा ब्लॉकसारखे शेप्स आपल्याला दिसून येतात. ओके, इम्पॉर्टन्स ऑफ द सॉईल स्ट्रक्चर काय पहा. द फर्टिलिटी ऑफ द सॉईल डिपेंड्स अपॉन द सॉईल स्ट्रक्चर. कुठल्याही सॉईलची फर्टिलिटी ही कशावर डिपेंड असते, कशावर आधारित असते, तर त्याच्या स्ट्रक्चरवर. द ॲडव्हान्टेज ऑफ द गुड सॉईल स्ट्रक्चर आर ॲज फॉलोज. काय काय पाहिजे गुड सॉईल स्ट्रक्चरमध्ये, त्याचे ॲडव्हान्टेजेस, त्याचे फायदे काय काय होऊ शकतात. तर रूट्स गेट अ सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन, हा पहिला, म्हणजे त्याच्या कुठल्याही जेव्हा त्या सॉईलमध्ये आपण जे काही पीक लावणार आहोत त्याचे रूट्स जे आहे, त्याची मुळं जी आहे, त्यांना सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन, हा चांगल्या प्रकारे ऑक्सिजनचा सप्लाय मिळू शकतो आहे. आणि सेकंड आहे वॉटर ड्रेनेज इज गुड, पाणी वाहून जाण्याची क्षमता जी आहे चांगल्या प्रकारे आहे. देअरफॉर द रूट्स ऑफ द प्लांट्स ग्रो वेल, चांगल्या प्रकारे ते काय आहे ग्रो होऊ शकतात. लक्षात आलं. नंतर युजेस ऑफ द सॉईल. बघा आता युजेस काय काय आहे, 3 युजेस आपल्याला दिलेले आहे. प्लांट्स कन्झर्वेशन, वॉटर कन्झर्वेशन अँड प्लॅस्टिसिटी. प्लांट्स कन्झर्वेशनमध्ये काय, टू हेल्प प्लांट्स ग्रो, आपल्याला कशामध्ये मदत होते, प्लांट कन्झर्वेशनमध्ये प्लांटला ग्रो होण्यासाठी मदत होती आहे. वॉटर कन्झर्वेशन, सॉईल होल्ड्स द वॉटर, सॉईल ही काय करते, पाणी धरून ठेवते. ॲज अ रिझल्ट बाय मीन्स ऑफ द बर्न्स अँड द
लेक्स वी कॅन गेट द वॉटर फॉर यूज थ्रू आउट द इयर. पूर्ण वर्षभरापर्यंत आपण ते वॉटर सेव्ह करू शकतो जर ते सॉईलने वॉटर हे करून होल्ड करून ठेवलं तर. मग त्याच्यामुळे आपल्याला छोटे छोटे लेक तलाव वगैरे सुद्धा आपल्याला तिथे करता येऊ शकतात. प्लॅस्टिसिटी बघा, प्लॅस्टिसिटी हा एक आपल्याला यूज आहे सॉईलचा. सॉईल कॅन बी गिवन एनी रिक्वायर्ड शेप. आपल्याला जो पाहिजे ते शेप सॉईलपासून आपल्याला बनवता येईल. सॉईलचे पॉट्स आहे, सॉईलची कुंडी आपण म्हणू शकतो, कपबशी आहे, हे आपल्याला वेगवेगळ्या. का बरं? त्याच्यामध्ये एक प्रॉपर्टी आहे प्लॅस्टिसिटीची. बिकॉज ऑफ इट्स प्लॅस्टिसिटी वी कॅन यूज इट टू मेक द आर्टिकल ऑफ व्हेरायटी ऑफ शेप. वेगवेगळ्या शेपचे, वेगवेगळ्या आकाराचे आपण बनवू शकतो आहे. दीज आर्टिकल्स कॅन बी बेक टू मेक देम हार्ड. पण हे जे आहेत नुसतं बनवायचं नाही तर त्याला थोडंसं भाजावं लागतं. भट्टीत जसं आपण बेक करतो ना तसं त्या टाईप हे ना भाजले की त्यांना काय आहे, कठीणपणा, टणकपणा हा आलेला आपल्याला दिसून येतो. ओके. वॉटर स्टोरेज, अर्थन पॉट्स, अर्थन लॅम्प्स, आयडॉल्स, ब्रिक्स एक्सेट्रा आर आर्टिकल्स मेड फ्रॉम द सॉईल. हे वेगवेगळे आपल्याला त्याच्यातून मातीची भांडी आपल्याला त्याच्यातून, किंवा विटा, आयडॉल्स, काही मूर्त्या म्हणू शकतो, अर्थन लॅम्प्स असतात, दिवे असतात, ते असे आपण पण मातीचे बनवलेले असे आपल्याला त्याच्यातून बनवता येऊ शकतात. लक्षात आहे. याच्यापुढे आपल्याला आणखीन काही भाग राहिलेला आहे तो आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात. ओके.